व्हिडिओ पण आहे ना. काढू वरती दाखव. त्यांना आता मासेमारी पापलेट मासेमारी करायला गेले होते. त्यांना काय भेटलं तुम्हाला दाखवत आहे. बघ कशा कड. नमस्कार मित्रांनो, मी गणेश पाटील तुमच्यासाठी आज नवीन व्हिडिओ घेऊन येते. मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांनी आपण आलो होतो म्हणजे वर्सोली जेटीवरची मित्रांनो आजची व्हिडिओ असणार आहे. कारण आपण आत्ताच नुकताच म्हणजे आपले 2 दिवस झालेत मित्रांनो, गलबतच चालू झालीत. आमच्या वर्सोली जेटीवरती माशाचा लिलाव असते, तो तुम्हाला आता मी थोड्या टायमानंतर दाखवणार आहे मित्रांनो. आणि आमच्या गावातल्या काही पापलेट मासेमारीसुद्धा होडा गेला, त्यांना पण काही पापलेट भेटलीत ना सुरुवातीलाच ते तुम्हाला दाखवते. तर चला न थांबता आता आपण डायरेक्ट जाऊ ते म्हणजे वर्सोली जेटीवरती माशाचा लिलाव मित्रांनो बघण्यासाठी. व्हिडिओ जर नवीन असेल प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चला डायरेक्ट भेटू आता वर्सोली जेटीवरती गेल्यानंतर. मित्रांनो आता चाललेत आपल्या होडीवाले. पहिला दिवस आपले मित्र आणि मामा चाललाय. मग चालले तर तिला पहिलाच दिसणी का मग पहिलाच दिसण्यात चालले कणाला चालले पापलेटानं चालले हो नी सरगोट्यानं. मित्रांनो आपले मामा चाललेत ते पापलेटाची तुम्हाला जाळी दाखवते. हा बघा जाळी बघा पापलेटाची. 20ची जाळ आहे मित्रांनो, 20चा सुद्धा आहे आणि 105चा गाल आहे. नेहमीप्रमाणे आपल्याला हाच गाल आपण वापरतो आणि यालाच आपल्याला भरपूर अशी पापलेट मिळतात. चला थोड्या टायमानंतर जातील ते. त्यांची होडी बघा लांबून. हा बघा. आणि मित्रांनो आता समोर आता आपण आलो आपल्या होडीजवळ. बघा तुम्हाला होडी दिसते, आत्ताच उतरवली आपली होडी. आणि मित्रांनो आपल्या गावातल्या गलबत गेली होती ती आता चाललीत आपल्या वर्सोलीच्या जेटीवरती म्हणजे आपल्या पकटीवरती. आता तिथंच आपल्याला थोड्या टायमानंतर तुम्हाला जाऊन दाखवते ते म्हणजे आपल्याला मावरं आज बोटीला म्हणजे गलबताने किती प्रमाणामध्ये भेटल्या आणि तिकडचा थोडासा बाजार दाखवते. चला हा बघा तुम्हाला समोर गलबत दिसते चालली. हा बघा बोटी. हे गलबत समोर तुम्हाला चाललेले दिसते ते वर्सोली जेटीवरती बघा. आणि या साईडला आपले मित्र काय ते चाललेत तर तिची जालीला. हा बघा दोघं तिघजण चाललेले आहेत मित्रांनो. चला आता वर्सोली जेटीवरती डायरेक्ट गेल्यानंतर आता भेटू. आणि मित्रांनो आपला निलेश मित्र चाललाय वर्सोली जेटीवरती. हा बघा. चला आता वर्सोली जेटीवरती मागे दिसतं आपला हर्षद बोट चालवते. आणि मित्रांनो आपल्या समोर पहिलाच रोहननी आपल्या मित्रांनी माझ्या लहानपणीचा मित्र आणि त्यांनी पहिल्याच दिवशी आपली होडी घेतली आणि पहिल्याच दिवशी त्याला मच्छीला गेला होता. आणि त्याच्यासोबत देखील आपले 2 मित्रच आहेत. एका साईडला ते मिलिन, एका साईडला ते निक्कू. चला त्यांना आता मासेमारी पापलेट मासेमारी करायला गेले होते. त्यांना काय भेटलं तुम्हाला दाखवत आहे. हा बघा रोहनची होडी काय काय. आणि मित्रांनो त्यांना पहिल्याच दिवशी असा वारा खूप असा आतमध्ये त्याच्यामुळे थोडी मच्छी कमी भेटली. चला तुम्हाला दाखवते काय भेटली ती. समोर मिलिन हसते आपला. मित्रांनो त्यांना काहीच नाही भरपूर भेटले तुम्हाला दाखवते. आपला निक्को चिकू साईडला रोहन, या साईडला मिलिन. चला पापलेटच्या झालेला काय भेटले दाखवते. या साईडला मच्छी बघा तुम्हाला दाखवते जवळ. दाखव भोके हाताने घेऊन कडक कडक दाखव. हाताने घेऊन दाखव 2-3. साईडला आपला मिलिन हाता बनते पॉपलेट घेऊन दाखव. दोन्ही घे कशी काय बघा पॉम्पलेट बघा.
बघ कशा आहेत बघ कड त्या साईडला भरपूर मच्छी सर्वांचा फेवरेट वा वा. आपल्या रोहनची मित्रांनो तुम्हाला पापलेट मासे मारे रावत आणि 2 पापलेट. हा बघा पापलेट होते जीवन कडक. चला मित्रांनो आपले समुद्रामध्ये गेले होते आणि जालीना त्यांची भरपूर प्रमाणामध्ये वारा होता. बघा समोर तुम्हाला दिसतं वारा बावट्यावर तुम्हाला समजत असेल आणि जाले आहेत ते पूर्ण आपले गुंतलेले आहेत आणि तुम्हाला थंडवलेला बाबा मित्रांनो झाले ना ते आता वाटवतात. बघा झाले भरपूर प्रमाणामध्ये गुंतलेत म्हणजे वारा आतमध्ये खूप प्रमाणामध्ये आहे त्याच्यामुळे आता झाले आहे ना पूर्ण गुंतलीत. तर ते झाले ते वाटवून घेतात. आता यांना भरपूर टाइम द्यायला तर जावं ते आपण वरसुली जेटीवरती. चला तुम्हाला दाखवतो वरसुली जेटीचा असली बाजार सुरुवात झाली आणि त्यांना काय पापलेट भेटले. चला मिलिंद हाय. तर जस्ट मित्रांनो आता पण मागवतो पहिले आपल्या गावातली होडी त्याला गलबताला किती मावळं गावलं आणि तुम्हाला पापलेटानं दाखवलं. वाळ असल्यामुळे पापलेट मासेमारीला म्हणजे लहान होडीनं थोडं कमी प्रमाणामध्ये आहे. आणि आता जस्ट आला म्हणजे आपण वरसुली जेटीवरती वरसुली जेटीवरती आपण पोहोचल्यानंतर सर्वात पहिलं म्हणजे आपल्या 4 ते 5 गलबतं गेली होती. त्या गलबतामध्ये 2 गलबतं आलेली आहेत आणि त्या गलबतांना काय मावरं आहे ना ते तुम्हाला दाखवते. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. जस्ट आता खाली आपले फ्रीजरला रातचे मच्छीचे म्हणजे पापलेटाचे मावरं होतं ते खाली डाल होते बर्फ मारून आपल्या पेटीमध्ये ठेवले होते. ते आता वरती करण्याचं काम सुरू करतात. ते वरती जस्ट डाल सगळे आपण घेतली आणि डाल आता लगेच सुरुवात करू ते म्हणजे पक्षीवरती काढावा. तर पक्षीवरती डालातले आपला वरती बर्फ आहे तो बर्फ बाजूला काढून फक्त मावळ्याच्या डाल आता वरती काढते. कशाप्रमाणे काढतात ना ते तुम्हाला दाखवतो. समोर दत्तराम दादा दिसते मला मला बोलतो होता काय बोलू का व्हिडिओमध्ये. तर जस्ट नंतर आपले भरपूर असे साईडला गर्दी होती म्हणून मी काय जास्त विचारलं नाही. तर चला ते आता कशा प्रकारे ना वरती डाल काढले जातात. हा बघा जस्ट आपण पहिला डाल नेला मध्ये त्या डालामध्ये होते ते बोंबी. आता जस्ट आता पहिले आपण डाल आहे ते आपण बोंबलाचे डाल खेचून घेऊ. आता हा देखील डाल वरून म्हणजे फुल भरलाय बोंबलाने. बोंबलाची साईज पण अशी एकदम मस्त आहे आणि जबर आहे. तो आपला मित्र PS स्टोरी काय तर बोंबील चालला. हा बघा बोंबील बघा एकदम जिवंत जस्ट आपल्या साईडलाच माझ्या गाडीच्या मागत आता वरसुली जेटीवरती बाजार म्हणजे माशाचा लिलाव सुद्धा चालू आहे. चला आता 2 डाल घेतल्यानंतर तिसरा डाल सुद्धा खेचायला सुरुवात करते. अशा 2 मित्रांनो आपण कारण आपली जेटी वरती जोर म्हणजे पाणी भरपूर प्रमाणामध्ये कमी होतं त्याच्यामुळे आता आपण दोरीच्या साहाय्याने डाल आता वरती खेचतो. हा बघा डालाचं वजन साधारण 25-30 किलो मित्रांनो आहे. आपल्याला शक्य नाही कारण खूप आपला पट्टीजवळ पाणी कमी आहे त्याच्यामुळे आता आपण हाताने खेचतो. हा बघा जस्ट आता आपला गावातला मित्र आहे. हा बघा आमच्या नाक्यातलाच आहे मित्रांनो आणि तो आता त्यांनी कालवणाला जिवंत बोंबील काढलेले आहेत बाजूला आणि तोच आपला मित्र चाललाय तो बाजारामध्ये डाळ घेऊन जातात. चला तिसरा डाल सुद्धा मित्रांनो खेचायला सुरुवात केली. 2 बाउलाचे डाल घेतल्यानंतर तिसऱ्या डालामध्ये सुद्धा बोंबीलच आहेत. बोंबील आहेत त्या करपाल आहेत ते तुम्हाला दाखवतो जवळून. तर मित्रांनो बोंबील नसून ते ह्या डालामध्ये करपाली सोलट हा डालामध्ये डाल पूर्ण भरलेला आहे. तर चला दत्तराम दादा तुम्हाला समोर डाल आपला मार्केटला घेऊन चालला आहे. आता आणखीन आपले भरपूर डाल म्हणजे किमान एका बोटीला
10 ते 15 डाल आहेत मित्रांनो. शक्य नाही जितके शक्य होईल तितके आपण व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू. आता या डालामध्ये काय या डालामध्ये मित्रांनो आहे ते मित्रांनो एकदम खतकूर मासा. तुम्ही काय या माशाला बोलता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. हा हातात घेऊन आपला दाखवते. साधारण आपले 4 ते 5 किलो पर्यंत मित्रांनो हा खटकूर एकदम आहे जिवंत. तुम्ही या माशाला काय बोलतात ते नक्की सांगा. आम्ही आमच्या गावामध्ये वरतोडीमध्ये या मावळ्याला खटकूर मावळं बोलतो. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आणखीन डाल आहेत. आता या डालामध्ये काय घेत असते ना दाखवते. ह्या डालामध्ये सुद्धा बोंबी पूर्ण मित्रांनो जिवंत आहे. ते बघा हा देखील डाल बोंबलाचा. जस्ट आता न थांबता तुम्हाला दाखवते मित्रांनो पापलेटाचा डाल खेचताना. हा देखील डाल बोंबलाचा म्हणजे बोल आपण सुरुवातीला ना जास्त प्रमाणामध्ये बोंबील असल्यामुळे पहिले एकदा आपण बोंबील आहेत ना मार्केटला लवकर नेतो आणि पापलेटा थोडी उशिरा आपण डाल होतो. तर चला आता बोंबलाचे डाल जवळपास आपले संपलेले आहेत आणि हे डाल आहेत ना ते म्हणजे पापलेटाचा हा डाल आहे तो आता वरती खेचून घेऊ. या डालामध्ये भरपूर असे टब भराला इतका आली पापलेट आहेत. पापलेटाची डाल कमीत किमान आपले या गलबताला 6 ते 7 होती मित्रांनो. साईडला बघा आणखी शेवटचा डाल आहे. आता आपण काढल्यानंतर जाऊ ते म्हणजे लगेच आपण लिलावाकडे मित्रांनो. जे आपलं गलबत यायचं होतं ते देखील आले. त्यांचे पण वावर तुम्हाला जस्ट आता पण इथं नाही दाखवणार ते डायरेक्ट जेटीवरती आता आपण थांबू थोडा वेळ. इथं काय मावरं बघू लांबूनच. बघा पापलेटाचा एक डाल आहे. तुम्हाला मी मगाशी बोललो आपल्याला जितके शक्य होईल आपण काढण्याचा प्रयत्न करू. चला आता आपण जाऊ लगेच. वरसोली जेटीवरती लिलाव आहे आणि त्या लिलावाला आणि मावरं भरपूर प्रमाणामध्ये बोंबील म्हणजे मुस्लिम शार्क मासा मित्रांनो. आणि आपले मित्र खांद्यावरती मार्केटला डाल घेऊन चाललेत. आता एक गलबत होतं त्याची पण आता मच्छी उतरवून घेतील मित्रांनो आणि जाऊ ते म्हणजे मार्केटला. चला न थांबता पण मार्केटला गेलो. मार्केटला गेल्यानंतर सर्वात पहिलं म्हणजे बोंबलाच्या डालाचा लिलाव चालू होता. ते देखील लिलाव मित्रांनो झाला आणि साईडला तुम्हाला दिसते भरपूर पापलेट साधारण 2 ते 3 टप होते. 2-3 पापलेट उठल्यानंतर मित्रांनो डाल आता जस्ट आता त्यांचं चाललंय ते म्हणजे माशाचा लिलाव. हा बघा अशा प्रमाणे मित्रांनो आमच्या वरसोली जेटीवरती तुम्हाला पापलेटाचा आणि माशांचा लिलाव नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो. आपल्या बोटीचं ना इंजन मी सकाळी बोट उतरलेली त्याच्यामुळे आपल्या इंजनला थोडासा काम निघाले. त्याच्यामुळं जास्त इकडची व्हिडिओ मी घेत नाही मित्रांनो. तर चाललो माझ्या बोटीजवळ कारण मला इंजनचं सुद्धा काम करायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.